प्लेन मध्ये कोणती असते ही कोणता क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंट व्हर्टिकल प्लेन हॉरिझॉन्टल प्लेन आणि त्याच्या प्लेनला काय म्हणतात पॅरलल प्लेन आता तुम्हाला कंडिशन्स याच्यामध्ये तुमचा जो ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट तुमचे कोणते कोणते असतात म्हणजे तुमचं प्लेन प्लेन म्हणजे काय प्लेन म्हणजे स्क्वेअर असू शकतो रेक्टँगल असू शकतो रोम्बस असू शकतो स्क्वेअर म्हणजे माहिती सगळ्यांना काय स्क्वेअर म्हणजे चौकोन रेक्टँगल म्हणजे काय आयत रोम्बस म्हणजे असं पतंगासारखं असं असतं ना त्याला काय म्हणतात रोम्बस ठीक आहे किंवा ट्रायंगल असू शकतो त्रिकोण असू शकतो किंवा पेंटागॉन असू शकतो पेंटागॉन म्हणजे काय 5 साइड असलेला आपण काय एक सब्जेक्ट वाटतं षटकोन पंचकोन असं काहीतरी असू शकतो हेक्सागॉन असू शकतो सर्कल असू शकतो म्हणजे प्लेनचा अर्थ काय घ्या तुम्ही प्लेन घ्या प्लेन स्क्वेअर प्लेट असू शकते रेक्टँग्युलर प्लेट असू शकते अशी प्लेट आपण काय करणार तिथं अशी ठेवणार इकडे ठेवणार कधी इकडे ठेवणार आणि ती अशी ठेवणार फिरून बघितलं ते कसं दिसेल ते आपल्याला काढायचं समजतंय आता मी याच्यानंतर तुम्हाला आधी अजून एक आधी सांगितलेलं की समजा की तुमची कोणती लाईन आहे एक्स वाय लाईन आहे एक्स वाय लाईनच्या इथं असं किंवा याच्यावरती म्हणजे तुम्ही दोन डायग्राम काढले एक इथं काहीतरी काढतो एक इथं काहीतरी काढतो बरोबर काय इथं आपण जे काढणार ते नाव कसे देणार डॅश मध्ये नाव कसे नाव देणार डॅश मध्ये आणि इथं नाव देणार ते कसे देणार विदाउट डॅश एवढं लक्षात ठेवा ठीक आहे विथ डॅश विदाउट डॅश त्याच्यानंतर कंडिशन पहिली कंडिशन प्लेन परपेंडिक्युलर टू VP आणि पॅरलल टू HP असे प्लेन आहे याच्यामध्ये कोणतरी एक प्लेन आहे प्लेन म्हणजे असं समजा कोणतरी स्क्वेअर प्लेट आहे स्क्वेअर प्लेट तुम्ही ठेवली तर स्क्वेअर प्लेट तुमची जी आहे प्रत्येकाला हे सगळं कच्चं काढायचं बरं का वहीमध्ये फक्त काहीच काढायचं नाही सगळं कच्चं काढायचं पटापट मी जसं काढतो इक्वल प्लेन आहे व्हर्टिकल प्लेन इक्वल प्लेन आहे हॉरिझॉन्टल प्लेन आता तुम्हाला काय सांगितलं तुमची जी प्लेट आहे प्लेट किंवा प्लेन एकच समजा तुमची जी प्लेन आहे किंवा प्लेन आहे ती काय परपेंडिक्युलर टू VP आहे आणि पॅरलल टू HP आता जिथं परपेंडिक्युलर असेल ना तिथं काय येणार आहे माहिती का एक लाईन आहे जिथं परपेंडिक्युलर नाव दिले ना त्या प्लेन मध्ये तुम्हाला काय दिसणार लाईन दिसणार आणि जिथं पॅरलल दिले समांतर दिले पॅरलल म्हणजे काय समांतर दिले तिथं तुम्हाला ऍक्च्युअल शेप दिसणार ऍक्च्युअल शेप आता इथं कुठं दिले ऍक्च्युअल शेप पॅरलल टू कोणाला बोलले HP का VP इथं काय दिले पॅरलल टू HP वरती तुम्हाला काय दिसणार आहे ऍक्च्युअल शेप दिसतोय आणि VP ला तुम्हाला काय दिसणार आहे एक लाईन दिसणार आहे काय दिसणार म्हणजे तुमची जी स्क्वेअर प्लेट आहे ती कशी असणार समजा मी स्क्वेअर प्लेट बोलतो स्क्वेअर प्लेट माझी कशी आहे आणि स्क्वेअर प्लेट ही अशी खाली स्क्वेअर प्लेट ही माझी स्क्वेअर प्लेट आहे त्याला नाव दिलं मी A B C आणि D आता याचे प्रोजेक्शन काढायचं प्रोजेक्शन काढून नका कसं मी काय बोललो की जिथं तुमचं परपेंडिक्युलर आहे तिथं तुम्हाला काय दिसणार आहे लाईन दिसणार आहे मग लाईन कुठून दिसणार आहे समजा तुम्ही इकडनं बघितलं
इकडनं तुम्ही बघितलं तर इथं काय दिसणार, याचं प्रोजेक्शन घ्या असं. इथं काय दिसणार तुम्हाला, लाईन दिसणार ना, त्याचं नाव कसं दिसणार, इथं नाव कसं दिसणार तुम्हाला की एक्स वाय लाईन झाली का नाही, एक्स वाय लाईनच्या वरती गेलं का नाही, एक्स वाय लाईनच्या वरती असेल तर काय असतं डॅश मध्ये, आणि खालच्या साईडला इथं नाव काय ना ए डॅश आणि बी डॅश एका लाईन दिसते, आणि सी डॅश आणि डी डॅश एका लाईन दिसते. समोर तुम्ही प्लेट बघितली तर तुम्हाला सरळ एक लाईन दिसते का नाही, कळतंय. आणि हेच जर तुम्ही वरनं बघितलं याचे प्रोजेक्शन खाली घ्या, असं दिसतंय. म्हणजे ऍक्च्युअल शेप कुठे दिसला तुम्हाला, ए बी सी आणि डी, हे कुठे दिसलं, हे काय एचपी ला दिसलं ना. म्हणून आपण काय बोललो की एचपी ला ते काय आहे पॅरलल आहे आणि बीपी ला काय आहे ते परपेंडिक्युलर आहे. समजलं, एचपी ला पॅरलल आणि बीपी ला परपेंडिक्युलर म्हणजे काय असं कळालं का, की जिथं परपेंडिक्युलर लिहिलंय तिथं तुम्हाला काय दिसणार आहे स्ट्रेट लाईन, आणि जिथं पॅरलल लिहिलंय तिथं तुम्हाला काय दिसणार आहे ऍक्च्युअल शेप दिसणार. मग ती प्लेट कोणती पण असू दे, स्क्वेअर असेल तर स्क्वेअर दिसणार, सर्क्युलर असेल तर सर्क्युलर दिसणार, रेक्टँगल असेल तर रेक्टँगल दिसणार, रोमबस असेल तर रोमबस दिसणार, ट्रायंगल असेल तर ट्रायंगल दिसणार. आपण सोपं एक्झाम्पल घेतोय त्याच्याचं स्क्वेअर प्लेटचं. पहिली कंडिशन समजली. दुसरी कंडिशन याच्या अपोजिट, प्लेन परपेंडिक्युलर टू HP and parallel to BP. परत तसंच दोन प्लेन काढतो मी. आता काय दिलं आपल्याला, परपेंडिक्युलर टू HP आणि पॅरलल टू BP. पॅरलल कुठे आहे, पॅरलल कोणत्या साइडला आहे, त्याला तुम्ही ते मॅथ्सचा हँडबुक काढून टाकलं त्यातलं. हा, एकदम साधं सोपं चाललंय. जिथं परपेंडिक्युलर आहे तिथं लाईन दिसणार आहे, आणि जिथं परपेंडिक्युलर आहे तिथं लाईन दिसणार, आणि जिथं पॅरलल आहे तिथं ऍक्च्युअल शेप दिसणार. एवढं साधं डोकं लावा. मग ऍक्च्युअल शेप कुठे दिसणार, बीपी ला दिसणार का एचपी ला दिसणार, पॅरलल कुठे आहे बीपी ला ऍक्च्युअल शेप दिसणार. मग प्लेट कशी पकडणार मी, ही अशी पकडणार समजा, स्क्वेअर प्लेट कशी अशी पकडली समजा, मी उभी पकडली, याचं प्रोजेक्शन इथं तुम्हाला दिसतं ना, बरोबर. इथं काय दिसलं ऍक्च्युअल शेप, आणि वरनं इथं काय दिसलं स्ट्रेट लाईन दिसली, याचंच लाईन ती जशी लाईन दिसली लाईन दिसली, दिसतंय का, समजतंय का. याला नाव देऊन टाका, ए बी सी आणि डी. इथं नाव कसं करणार आपण, डॅश मध्ये ए डॅश बी डॅश सी डॅश डी डॅश. इथं नाव कसे येणार, पॉईंट आलं इथं ए आणि बी एका लाईनीत आहे आणि सी आणि डी एका लाईनीत आहे. कळलं, प्लेन परपेंडिक्युलर टू बीपी पॅरलल टू एचपी कळलं, परपेंडिक्युलर टू एचपी पॅरलल टू बीपी कळलं. दुसरी कंडिशन, प्लेन perpendicular to both HP and BP. दोघांना काय ती परपेंडिक्युलर, दोघांना परपेंडिक्युलर. म्हणजे दोन्हीकडे काय दिसणार तुम्हाला, लाईन दिसणार. तुम्ही कसं पकडलेलं असणार सांगा बरं. डिसिल प्लेन आहे ना आपली, पॅरलल प्लेन किंवा साइड प्लेन, तुम्ही असं पकडलं समजा याच्यासारखं, तर एक कोणाला पॅरलल होते, एचपी ला पॅरलल होते. असं पकडलं तर काय, आडवं पकडलं तर एचपी ला पॅरलल होते, उभं पकडलं तर बीपी ला पॅरलल होते. मग आपल्याला कसं पकडावं लागेल, इकडच्या साईड पकडावं लागेल. जर असं पकडली प्लेन, तुमची प्लेन जी आहे ती अशी पकडली, ए बी सी आणि डी तुम्ही पकडली, पण कोणत्या साईडला लोड केलं, इकडच्या साईडला लोड केलं. इकडच्या साईड लोड केलं का नाही. आता इकडनं बघा तुम्ही, इकडनं बघितलं तर याचं प्रोजेक्शन काय दिसतंय, स्ट्रेट लाईन दिसतात ना इथं, आणि वरनं बघितलं तरी पण काय दिसणार आहे
हे मी प्रोजेक्शन केलं बरं काय, डॉटेड डॉटेड म्हणजे काय, प्रोजेक्शन आहे. इकडनं काय दिसतंय, स्ट्रेट लाईनच दिसते. इकडच्या साईडने बघितलं असं तर तुम्हाला काय दिसतंय, ऍक्च्युअल शेप दिसतंय. इकडच्या साईडने बघितलं तर तुम्हाला ऍक्च्युअल शेप दिसतं. ऍक्च्युअल शेप कोणत्या प्लेनचं दिसतंय, पॅरलल प्लेन. मग ही डायग्राम अशी कधी येणार, ज्यावेळेस तुमचे प्लेन दोन्हीला काय असेल, परपेंडिक्युलर असेल. कळालं एवढं? आता मला जुनं सांगा, हे माहिती नाही सांगा, हे काढायची गरज नाही ना, काढणार नाही येतं रे, हे पुस्तकं माहिती नाही सांगा एवढं. बरं 5 कंडिशन हे आपले नॉर्मल कंडिशन, बरोबर. आता आपल्याला सम मध्ये जे असतं, सम मध्ये आता मला सांगा, आपण सम सोडवलेले, HP ला अँगल असेल, HP ला अँगल असेल तर कुठं घ्यायचं आपण, आठवतंय का, लाईन वाला घ्या किंवा कुठलं पण सम घ्या, आपण सम सोडवले बरोबर. HP ला अँगल असेल तर आपण कुठं काढलेला अँगल, XY लाईनच्या वरती का खाली, वरती का खाली, वरती. XY लाईनच्या वरती येणार. XY लाईनच्या वर दिसणार. हे साधं सेम. आता काय करतो बघा, ही प्लेट आहे अशी, मला काय सांगितलं, सेम प्लेट. हीच प्लेट मी काय केली, इन्क्लाइन केली, वाकवली अशी होती आधी. त्याला त्यांनी काय केलं, अशी इन्क्लाइन केली, कुठून इन्क्लाइन केली, 30 डिग्री इन्क्लाइन केली. कुठून, हे काय आपलं HP, हे काय आपलं HP. HP पासून तुम्हाला इन्क्लाइन केलं असं सांगितलं, तुम्हाला अँगल कुठे दिसणार, हा फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसणार ना, हा अँगल तुम्ही इथं दाखवणार 30 डिग्री. म्हणजे ही कोणती लाईन आहे, XY लाईन आहे. XY लाईनच्या वरती तुम्ही काय काढणार, ही लाईन तिथे काढणार, समजतंय. आणि टॉप व्ह्यू मध्ये काय येणार तुमचं, थोडासा हा जो शेप आहे हा थोडासा छोटा झालेला दिसणार तुम्हाला. आधी स्क्वेअर होता, स्क्वेअरचं काय बनलं, रेक्टँगल बनलं. कारण का बरं, कारण बघा की तुम्ही जर समजा स्क्वेअर मध्ये घेतो, काय स्क्वेअर शेप स्क्वेअर सारखं दिसतंय, हे पण रेक्टँगलच्या पण स्क्वेअर सारखं आहे बऱ्यापैकी. ही प्लेट आहे, मी काय केली, अशी ठेवली तुमच्या साईड, अशी ठेवली. ही HP आहे ना, MVP, HP वरती ठेवलेलं आहे. आणि मी इकडनं काय करतो, ही अशी HP ला इन्क्लाइन करतो. HP ला इन्क्लाइन म्हणजे कुठून इन्क्लाइन, जमिनीपासून का इकडनं, हे जमीन आहे, ही भिंत आहे, जमिनीपासून इन्क्लाइन करायचं का भिंतीपासून इन्क्लाइन करायचं. HP ला म्हटलं की HP नाही, जमिनीपासून फिरवत आलं एका साईड, हा पॉईंट फिक्स ठेवायचा, इकडनं फिरवायचं. फिरवलं, तुम्हाला समोर काय दिसतंय, एक लाईन दिसते ना तिरकी, आणि मला काय दिसतंय, आधी शेप असा होता, याला तर तुम्ही इन्क्लाइन केलं की शेप त्याचं काय, ही जी बिल्ड आहे इकडे झाली थोडीशी कमी झाली, बारीक झाली. हे आधी सरळच होतं, हेच असं केलं तर कमी दिसतंय, पूर्ण केलं तर काय दिसतंय, नाही दिसते. थोडंसं केलं तर थोडंसंच दिसतंय, म्हणजे त्याची रुंदी जी आहे ही रुंदी काय झाली, कमी झाली. समजतंय. मग इथं तुम्हाला कसं दिसतं, आधी हा स्क्वेअर सारखा होता, आता कसा बनलाय, हे स्क्वेअरचा अर्थ काय, हे आणि हे सगळं काय, चारही साईड्स काय होत्या, सेम होत्या. आता तसं नाही राहिलं, आता ह्या दोन साईड सेम झाल्या आणि ह्या दोन साईड वेगळ्या झाल्या, किंवा या दोन साईड सेम झाल्या, या दोन साईड सेम झाल्या, म्हणजे त्याचं काय बनलं, रेक्टँगल बनला, आयत बनला. समजतंय. मग हे असं आपण कधी करणार, ज्यावेळेस प्लेन इन्क्लाइन टू काय असेल, प्लेन इन्क्लाइन टू HP असेल. प्लेन जर तुमची इन्क्लाइन टू HP असेल तर आपण कसं काढणार, असं काढणार. आता वाचव, प्लेन इन्क्लाइन टू VP, तुमची जी प्लेन आहे ती EP ला इन्क्लाइन टू. ही लास्ट कंडिशन, त्याच्यापेक्षा वेगळ्या कंडिशन मध्ये नाही.
याच 5 कंडिशन मध्ये आपल्याला समजतो. आता प्लेन जी आहे आपली ती कशाला इन्क्लाइन केली? VP ला. HP ला कुठे गेलं? इथे गेलं. इकडनं असं फिरवलं, बरोबर का नाही? आता VP ला इन्क्लाइन म्हणजे कसं करणार? मी असं किंवा असं करणार, बरोबर? किंवा तुम्ही काय करा, असं समजा मी इकडनं असं होतं, इकडनं असं इन्क्लाइन करणार. कुठे इन्क्लाइन करणार? इकडचे, या साईडला. इथून असं फिरवणार. कळतंय? आपण आता कुठे फिरवलेलं? जमिनीपासून असं फिरवलं, असं. आता कसं करणार? इकडनं ही भिंत आहे ना, या भिंतीपासून काय केलं मी? असा अँगल. अँगल दिसतोय? पाठ करून म्हणत नाही वैभव भगवान, समजून घ्या पूर्ण. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत येणार नाही. आणि हे पाय आहे, हेच मी कंटिन्यू करणार आहे. जे मी प्लेनला करतोय तेच प्रोजेक्शन ऑफ सॉलिडला करणार आहे, तेच सेक्शन ऑफ सॉलिडला करणार आहे, तेच इंटरसेक्शन ऑफ सॉलिडला करणार आहे. हे खूप बेसिक चाललंय आणि हे समजलं तर पुढचं समजणार नाही, नाहीतर असंच बसावं लागेल. कळलं? नाहीतर मग फक्त फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साईड व्ह्यू 18 मार्काचा पेपर द्यायचं आणि 18च पाडायचे. बघा काय करायचं हे नीट समजून घ्या. नुसतं हे रट्टा मारायचं कामच नाहीये. हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत समजून घ्यायचा प्रयत्न करा. कसं फिरवायचं, कसं फिरलं काय दिसतंय. हे 6 कंडिशन 5 कंडिशन डोक्यात पटकन टाका. कळलं? बघा ही प्लेट घ्या, वेट जास्त चढ झाली. ही प्लेट HP पासून इन्क्लाइन केलं तर HP पुढे इथे का नाही? इथून मी उचलतो. अँगल कुठून झाला? कुठून उचलतोय? इकडं फिक्स ठेवलंय, इथं फिक्स ठेवतोय, इकडनं वरती उचलतोय. हे काय झालं? कोणाला अँगल आहे? HP. आता अशी ठेवली ठेवली ही प्लेन HP वरती का VP वरती? VP वरती. आणि VP पासूनच अँगल आहे. समजतंय का? VP पासून अँगल म्हटलं असं दिसतं, किंवा असं पण असू शकतं. असं ठेवलं तरी पण चालतंय ना. असं काय की असं असंच ठेवलं पाहिजे, असं पण ठेवू शकतो मी. असं ठेवलं आणि VP पासून अँगल दिला, आला काय अँगल? मला बघा, तुम्ही तुमची वही घ्या आणि असं फिरून बघा. अँगल दिसतोय का? वरनं वरनं बघा, मला लाईन दिसते अशी, ही अशी लाईन दिसते. तुम्ही इमॅजिन करा, मी जसं उभं आहे तसं तुम्ही इमॅजिन करा. असं तुम्ही इकडनं जर उभे बघताय तुम्हाला काय दिसणार आहे? वरच्या साईड, तुमच्या साईडनी चौकन दिसतंय, मला माझ्या साईडने फक्त एक लाईन दिसते, जी तिरकी झाली. कळते? मग आता आपण मला सांगा, HP पासून इन्क्लाइन असेल तर आपण याचा फ्रंट व्ह्यू कसं काढतो? इथं आपण लाईन देतो XY लाईन आणि इकडे अँगल मारतो का नाही? हा हे तुमचा हा ही जी लाईन आहे आपण कोणाला टच करतो? XY लाईन टच करतो. हे असं कधी करतो? जर तुम्हाला सांगितलं की प्लेन इज इन्क्लाइन टू HP आणि स्टार्टिंगला सांगितलं ऑन द HP किंवा इन द HP. ऑन द HP किंवा इन द HP. ऑन द HP किंवा इन द HP म्हणजे काय? HP वरती ठेवली आहे, HP वरती हे मी ठेवलंय आणि HP पासून मी एका साईडने इन्क्लाइन केलंय. तर तुम्ही सांगा मला, तुमचा जो तुम्हाला जो अँगल दिसतोय तो कुठून दिसतोय? बरं हे असं आहे ना, हे असं पकडले, हे असं पकडले टेक्स्ट मध्ये. आता इकडनं जर मी अँगल दिला तर असं दिसणार ना. ठीक आहे, हा तुमचा फ्रंट व्ह्यू आणि याचा तुमचं जर वरनं जर बघितलं ते काय झालं? तुमचा टॉप व्ह्यू. समजतंय का? हा तुमचा फ्रंट व्ह्यू आणि हा तुमचा टॉप व्ह्यू. आणि हे जर मी अँगल तुम्हाला सांगितलं की प्लेन इज ऑन द VP. ऑन द VP म्हटलं फ्रंट व्ह्यूला काय दिसणार तुम्हाला? ऍक्च्युअल शेप दिसतात आणि वरच्या साईडने काय दिसतंय? लाईन दिसते. आणि याला इन्क्लाइन केल्यानंतर समोरनं काय दिसतंय? तुमचा आकार कमी झालेला दिसतोय. रेक्टँगल होता तो कमी झाला आणि वरच्या साईडने काय दिसतंय? लाईन दिसते इन्क्लाइन. म्हटल्यावर ती VP ला इन्क्लाइन म्हटल्यावर कोणत्या साईडला येणार? खालच्या साईडला. HP वरती येणार कोणत्या साईडला? XY लाईनच्या कोणत्या साईडला आले? ही XY लाईन आहे ना आपली. XY लाईनचं कुठं आलं? आले. साधं लक्षात ठेवायचं, HP ला इन्क्लाइन म्हटलं तर अँगल कुठून दाखवायचा? वरनं. आणि VP ला इन्क्लाइन म्हटलं तर कुठून दाखवायचा अँगल? खाली. हे काय? इन्क्लाइन टू HP आणि स्टार्टिंगला काय सांगितलेलं? ऑन द HP इन द HP. म्हणजे HP वर ठेवलेलं असेल तर इथं प्लेन इज इन्क्लाइन टू VP. स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला प्लेन इज ऑन द VP किंवा इन द VP. म्हणजे VP वरती ठेवलेलं आहे प्लेन. तुमची प्लेन अशी ठेवलेली आहे
काय दिसतंय तुम्हाला? प्लेन दिसते. याच्या टॉपवर काय दिसतंय? असं दिसतंय. इथं आलं ना नाव ए बी सी आणि डी. ते काय ए बी सी डी. आता हेच तुम्ही इन्क्लाइन केलं, समोर असं दिसतंय. हा अँगल तुम्ही दाखवला काहीतरी 30 डिग्री समजा, तर तो अँगल तुम्हाला वरनं कुठून दिसणार आहे? वरनं कसं दिसणार आहे? असं दिसणार का नाही? हा अँगल तुमचा काय आला? 30 डिग्री. समजतंय का? याचे तुम्ही जर प्रोजेक्शन काढले कसे दिसतात? शेप काय झालं? थोडासा कमी झालं, बारीक झालं. अँगल दिला ना तुम्ही त्याला. हे आधी थोडंसं जाड होतं, हे थोडंसं काय आलं? थिकनेस, रुंदी काय आली? कमी झाली. आणि इकडचं कसं आहे ना, याचं स्टार्टिंगला काय दिसतं? हे स्टार्टिंगला याच्या आधी तर स्टार्टिंगचं असं होतं ना, हे समोरला काय दिसतंय? स्ट्रेट लाईन दिसते. आणि इथं काय दिसणार तुम्हाला? स्क्वेअर. इकडनं तुम्ही इन्क्लाइन केलं समजा, तर खालच्या साईडने काय येणार? थिकनेस कमी झालेली दिसते का? समजतंय? साधं सिंपल. HP ला इन्क्लाइन असेल, X Y लाईनच्या वरती काढायचं. VP ला इन्क्लाइन असेल, X Y लाईनच्या खाली लाईन अँगल द्यायचा. लाईनला अँगल कुठं दिला मी? X Y लाईनच्या खाली. HP ला अँगल असेल, X Y लाईनच्या वरती लाईनला अँगल द्यायचा. कळतंय? जर HP ला इन्क्लाइन असेल तर तुम्हाला ऍक्च्युअल शेप कुठे दिसतोय? X Y लाईनच्या खाली. जर VP ला इन्क्लाइन असेल तर ऍक्च्युअल शेप कुठे दिसतोय? X Y लाईनच्या वरती. कळलं? या प्लेनला काय म्हणतात? परपेंडिक्युलर टू VP आणि पॅरलल टू HP. जिथं परपेंडिक्युलर असेल तिथं तुम्हाला काय दिसणार आहे? लाईन. जिथं पॅरलल असेल तिथं दिसणार काय तुम्हाला? ऍक्च्युअल शेप. मग हे काय तुमचं? परपेंडिक्युलर टू VP, पॅरलल टू HP. हे काय तुमचं? पॅरलल टू VP, परपेंडिक्युलर टू HP. हे दोघांना परपेंडिक्युलर आहे. हे काय VP आहे, VP पासून पण स्ट्रेट लाईन दिसते आणि HP पासून पण काय दिसते? स्ट्रेट लाईन दिसते. म्हणजे ही प्लेन जी आहे, ही प्लेट जी आहे, प्लेन किंवा प्लेट, ही VP ला आणि HP ला दोघांना काय? परपेंडिक्युलर आहे. कळलं? X Y लाईनच्या वरती अँगल कधी देतात? X Y लाईनच्या वरती अँगल कधी देतात? असं कधी काढतात? HP ला अँगल असेल आणि असं कधी काढतात? VP ला अँगल. कळलं? हे तीन चौकनी वाचवून एक डोक्यात ठेवा. हे जास्त महत्त्वाचं. कळतंय? लिहून घ्या तसं. तसं लिहून घ्या, नाही तर मग मी याचे झेरॉक्स देऊ. काय करू सांगा? म्हणजे झेरॉक्स देऊ का? ते काढता येणार नाही का? चला रे बघा, सोपं क्वेश्चन. मला एक सांगा ना, ही आपली काय रेक्टँगल आहे का स्क्वेअर आहे? रेक्टँगल आहे. आता मी काय करतो? VP याला समजतो आणि HP याला समजतो. ठीक आहे? म्हणजे ते बघणाऱ्याला दिसेल. आता काय सांगितलं? एक रेक्टँगुलर प्लेट ABCD. नाव दिले ABCD. दिसतंय ना नाव? 30 × 50. हे 30 घेतलं आणि हे 50 घेतलं. इज रेस्ट ऑन द HP. कुठे ठेवलंय? HP वरती रेस्ट खाली ठेवलेले. थोडक्यात पण आता खाली दिसणार नाही म्हणून असं लिहिलं. ठीक आहे? असं ठेवलेले. ठेवलं मी. आता असं ठेवलेलं असताना तुम्हाला काय दिसतंय ते काढायचं. समोरच्या साईडने काय दिसतंय? याचं प्रोजेक्शन काय असेल? काय दिसतं? लाईन. आणि लाईन कुठं काढणार तुम्ही? XY लाईन वरती कुठं काढणार? XY लाईन वरती काढणार. आणि हे रेक्टँगल कुठं काढणार? थोडंसं खाली. थोडं समजलं? खाली येणार ना थोडं. समोरनं बघितलं तर ही XY लाईन टच असल्यासारखं वाटतंय, पण वरनं बघितलं तर हे काय खाली आहे ना थोडंसं. इथपर्यंत काय आलं का? पण आता हे ABCD कसं घ्यायचं? असं घ्यायचं ABCD का असं घ्यायचं? ते माहिती पाहिजे ना. त्यासाठी त्यांनी काय दिलं होतं? विथ द शॉर्टेस्ट साइड AB. त्यामुळे त्यांनी हे पण सांगितले की शॉर्टेस्ट साइड कोणती तुमची AB आहे. म्हणजे मी असं पण घेऊ शकतो ना, हे 30 आणि हे 50 असं पण घेऊ शकतो. असं कुठं नियम दिला का त्यांनी कसं घ्यायचं? म्हणून त्यांनी खाली काय दिले? शॉर्टेस्ट साइड कोणती आहे? AB. म्हणून एक शॉर्ट साइड 30 AB आ गया. आणि AB जे आहे ते तुम्हाला कोणाला परपेंडिक्युलर आहे? VP ला परपेंडिक्युलर आहे.
मग ज्याला परपेंडिक्युलर असेल ना त्याला परपेंडिक्युलर म्हणजे कसं असं टच करायचं, असं काढायचं. हे याचा अर्थ काय झाला की हे कोणाला परपेंडिक्युलर आहे? नीट आहे का? नीट आहे. याचा अर्थ काय झाला? पहिली स्टेज काढा. आपण आता घेतो ना, आता आपण कंडिशन 1 लिहिते बघा. कंडिशन 1 ती काढा. याचा अर्थ काय? ही प्लेट वगैरे अशी ठेवली आहे. मला याचा अर्थ सांगा. पॅरलल टू व्हीपी, परपेंडिक्युलर टू व्हीपी, परपेंडिक्युलर टू एचपी, पॅरलल टू एचपी, काय ते सांगा. परपेंडिक्युलर टू व्हीपी आहे का? नुसतं म्हणू नका, नक्की कळालं का? परपेंडिक्युलरचा अर्थ काय? जिथं तुम्हाला जिथं कोणती प्लेनला व्हीपी प्लेनला तुम्हाला काय दिसते? लाईन दिसते. व्हीपी प्लेन ही आहे ना, ही प्लेन आहे का नाही व्हीपी? या प्लेनवरती तुम्हाला काय दिसतंय? लाईन दिसते. ही प्लेन व्हीपी, ही प्लेन एचपी. एचपी ला तुम्हाला काय दिसतंय? ऍक्च्युअल शेप दिसतोय. आणि व्हीपी ला काय दिसते? लाईन दिसते. आपण ते बरोबर केलं. आपल्याला काय सांगितलं? हे ए बी सी डी हे जे 4 साइड दिसतात त्यातली ए बी साइड काय आहे? शॉर्टेस्ट साइड आहे. आणि ती काय आहे? परपेंडिक्युलर टू व्हीपी आहे. म्हटलं ती जर परपेंडिक्युलर टू व्हीपी असेल ना तर तुमची ए बी चा जो पॉइंट आहे ना, हा ए आणि बी आहे का नाही? तुमचा जो ए बी चा जो पॉइंट आहे ना, तुम्हाला म्हणजे त्या लाईनीमध्ये तुम्हाला ए बी एक पॉइंट दिसतंय का बघा? तुम्ही ज्यावेळेस असं समोर काढता त्यावेळेस ए आणि बी एकच लाईन येते ना, येते का नाही? हा, मग ज्या साइडला तुमचं परपेंडिक्युलर आहे ना त्या साइडला तुमचं एक पॉइंट दिसला पाहिजे असं लक्षात ठेवा. हे ए बी परपेंडिक्युलर टू व्हीपी कसं आहे? हे ना हे असं जर ठेवलं तर काय म्हणायचं? परपेंडिक्युलर टू व्हीपी म्हणायचं. का बरं? कारण हे जर असं जर ठेवलं तर ए आणि बी पॉइंट मला इथे एकच दिसतात, पॉइंट दिसतात. तो ही ऍक्च्युअली आहे लाईन, पण समोर बघितलं तो काय दिसतंय? पॉइंट. असं ठेवलं तर दिसतंय ना मला, हे ए पण दिसतंय बी पण दिसतंय. हे काय झालं? ही लाईन दिसते तुम्हाला, समोर बघितलं तर लाईन दिसते. लाईन दिसली नाही पाहिजे. काय दिसलं पाहिजे? पॉइंट दिसलं पाहिजे. मग म्हणायचं की ते काय? परपेंडिक्युलर. किंवा लक्षात ठेवा, असं जर रेक्टँगल आलं आणि मी सांगितलं की ए बी परपेंडिक्युलर आहे तर असं पाहिजे. कसं पण लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही राहिलं तर मी तुम्हाला सांगितलं की जर त्यांनी सांगितलं की ए बी परपेंडिक्युलर टू व्हीपी तर ए नाव आणि बी नाव तुम्हाला एकच दिसलं पाहिजे, पॉइंट दिसलं पाहिजे. ए नाव आणि बी नाव असं ए इथं आहे आणि बी इथं असं काय दिसलं पाहिजे. ए आणि बी काय दिसलं पाहिजे? एकच पॉइंट दिसलं पाहिजे. कळतंय? मग मी कसं पकडू? असं पकडू का असं पकडू? समजतंय? असं पकडलं तर ए आणि बी एकच दिसतंय. हे झालं तुमचं नॉर्मल ठेवलं. हे माझं एचपी आणि हे काय? बीपी. ठीक आहे. पहिलं व्ह्यू कसं आहे सांगा मग. कच्चाच. पहिल्यांदा काय दिसतं तुम्हाला? ही लाईन कुठे दिसणार? इथं दिसणार ना. आणि इथं काय दिसणार तुम्हाला? ए बी सी. खालच्या साईडला आपण नाव कसं देतो? ए बी सी डी. त्याचे प्रोजेक्शन इथं वरती आले. इथं काय दिसणार? ए डॅश, बी डॅश, सी डॅश, डी डॅश. पहिलं समजलं, पहिली पोझिशन. नंतर त्यांनी काय सांगितलंय? कॉमा. दिसतंय का कॉमा? आता इथून पुढचं वेळ आहे. The plane is inclined to HP. Inclined to HP. सांगा. HP ला inclined म्हणजे कसं घ्यायचं? असं घ्यायचं का असं घ्यायचं? खालून वर. HP खाली ना, हे जमीन आहे. जमिनीपासून काय करायचं? इन्क्लाइन करायचं म्हणजे असं दिसणार. मग तो व्ह्यू तुम्हाला कुठे दिसणार? व्हीपीला नाही म्हणायचं. एक्स वाय लाईनच्या वरती का एक्स वाय लाईनच्या खाली? एक्स वाय लाईनच्या वरती. म्हणजे इथून दिसणार. इकडनं तुम्हाला काहीतरी इन्क्लाइन करायचे. ते दिलं का इन्क्लिनेशन? नाही दिलं. म्हणजे नुसतं सांगितलं की प्लेन इज इन्क्लाइन टू एचपी. असं इन्क्लाइन केलं, या प्लेटला असं इन्क्लाइन केलं की इन्क्लाइन टू एचपी सो दॅट म्हणजे असं. सो दॅट टॉप व्ह्यू ऑफ प्लेन इज अ स्क्वेअर. टॉप व्ह्यू तुम्हाला काय दिसला? आता चौकोन दिसला. म्हणजे हाय तो रेक्टँगल, पण त्याला प्रसाद हाय तो रेक्टँगल, पण त्याला इन्क्लाइन केल्यावरती तो काय दिसला? स्क्वेअर. म्हणजे तुम्ही वरनं बघितलं तो काय दिसतो? आता स्क्वेअर दिसतो. आणि स्क्वेअर म्हणजे कोणता दिसणार? स्क्वेअर काय साइड असलेला स्क्वेअर दिसणार? बघा, ए बी साइड असलेला दिसणार. कारण ए बी फिक्स आहे ना, ए बी पासून फिक्स आहे. मग याला इन्क्लाइन केलं तर हे ए बी, ए बी सी पण केवढं दिसतं? केवढं नाही दिसणार, याच्या एवढंच दिसतात. समजते? मग मी काय करणार? याचे प्रोजेक्शन घेणार.
हे ए बी माइंड ऑलरेडी आले आले. मला काय आधी हा रेक्टँगल होता, आता मला याचा काय बनवायचा स्क्वेअर. स्क्वेअरच्या सगळ्या बाजू काय असतात सेम असतात. जेवढं मी ए बी काढले तेवढंच बी सी काढणार, तेवढंच सी डी काढणार, तेवढंच हे काढणार. हे जोडून टाकणार आणि याचं प्रोजेक्शन वरती घेणार. इथून हा पॉईंट भेटला, अँगल बोलतात. हा अँगल जो असतात ते माझं आन्सर. समजलं सर? कळालं? असं साधं सिंपल सोल्युशन. असं ठेवलं, एच पी ने इन्क्लाइन फिरवलं फिरवलं, कधी तुम्हाला अँगल देतात, कधी तुम्हाला शेप देतात. आता याचं तुम्हाला काय सांगितलंय की असं फिरवलं की तुम्हाला स्क्वेअर दिसला. हा ऑब्जेक्ट असं फिरवला की काय दिसला स्क्वेअर दिसला. तर तुम्हाला आपण आधी काय काढलं स्क्वेअर काढलं. या दोन्ही साइड्स चारही साइड्स काय काढले आपण सेम काढले आणि याच्यावरनं हे काढलं. उलट तुम्हाला उद्या काय देतील अँगल देतील आणि अँगल वरनं खालचं काढा म्हणतील. अँगल दिला तर अँगल इथून सरळ सरळ हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स आहे इथं आर्क मारायचा. अँगल दिला तो अँगल घ्यायचा आणि त्याच्या खाली प्रोजेक्शन देऊन याच्या आडवे प्रोजेक्शन देऊन जोडून टाकायचं. समजलं तुमची समजतंय? असं आहे. हे कळालं? पहिलं कळालं? मग आता हेच आपल्याला फक्त काढायचं. काय करू सांग? पहिल्यांदा काय करणार एक्स वाय लाईन. एकच लाईन मारा, वरती दोन दोन चार चार लाईन मारायची गरज नाही. एक्स वाय लाईन मारली, पहिल्यांदा खालचा टॉप व्ह्यू काढणार. हे किती घेणार 30, हे किती घेणार 50. 30 डिस्टन्स द्यायचं. आणि हे फास्ट काढा. असं तुम्ही रंगरंगोटी करून घ्या. 30 आणि 50 काढलं, याचे प्रोजेक्शन घेतले वरती. प्रोजेक्शन घेतल्यावरती त्याला नाव दिलं एक्स वाय लाईनचे खाली नाव आपण कसे देतो ए बी सी डी विदाउट डॅश. फ्रंट व्ह्यूला काय येणार स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन येणार नाही. मी 2 वेळेस मारले म्हणून तुम्ही 2 वेळेस मारू नका, ते दिसून नाही म्हणून काढतोय. ए डॅश बी डॅश एका लाईनीत आहे, ए डॅश बी डॅश एका लाईनीत आहे. म्हणूनच तो काय म्हटलं आपण परपेंडिक्युलर बोलतोय. सी डॅश डी डॅश. कळलं एवढं? आता काय करायचं हे इथे एक पॉईंट घ्यायचं कुठं पण आणि अँगल दिलं नाही आपल्याला, काहीच दिलं नाही. हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स घ्यायचं, फक्त आर्क मारून ठेवायचं, बाकी काहीच करायचं. काय करायचं हे जेवढं डिस्टन्स येणार हे किती डिस्टन्स येणार बरं 50 येणार. 50 चे आर्क मारून ठेवायचे, बाकी संपलं. याचे प्रोजेक्शन घ्यायचे. आता आडवे आता काय बोलले त्यांनी याला असं फिरवल्यावरती काय दिसतं इकडं स्क्वेअर. मग खाली स्क्वेअर काढायचं. याच लाईनीत खाली पॉईंट घ्या स्ट्रेट आणि स्क्वेअर काढा. स्क्वेअर म्हणजे काय हे पण किती येणार 30, इकडचं पण किती येणार 30, इकडचं पण किती येणार 30 आणि इकडचं पण किती येणार 30. 30चं काढायचं. असं करा त्याला स्क्वेअर मध्ये आणि याचे प्रोजेक्शन घ्यायचे वरती. हे सरळ या लाईनीत आलं आणि हे सरळ या लाईनीत. हा पॉईंट भेटला का? इथून एवढं जे डिस्टन्स आहे तेच नाव इथं जोडून टाकायचं. इथं नाव काय होतं ए बी सी डी होतं. त्याचं नाव आहे A1 B1 C1 D1. इथं नाव काय देणार A1 डॅश B1 डॅश C1 डॅश D1 डॅश. आणि हा अँगल माझा जर थिटा थिटा किती ते लिहायचं. ते झालं तुमचा आन्सर. त्याला सर बोलतो. समजलं? ते काय स्क्वेअर तयार होण्यासाठी सेम पाहिजे ना. आणि 30 तर मी हे सांगितलेलं हे फिक्स आहे म्हणून 30 घेतलं. कळालं? सगळं सम कळालं का? 5 मिनिटात काढायचं. 5 मिनिटं किती आला 52 डिग्री 52 डिग्री. ठीक आहे. त्याला काय लिहा पुढं काय कोणता इक्वेशन आहे इन्क्लाइन टू VHP का इन्क्लाइन टू VP? काय आहे सांगा. इन्क्लिनेशन टू काय आहे अरे वरती काढलं ना मग HP असणार ना. मी काय काढायचं HP म्हटलं ना. आता मग मोठ्याने बोलला नाही म्हणजे मी घाबरत इन्क्लिनेशन टू HP म्हटलं काय कुठं दाखवायचं वरती. इन्क्लिनेशन टू VP म्हटलं कुठं दाखवणार खाली. आता बघायचं एक सर्क्युलर प्लेट आहे. आता कोणती प्लेट होती रेक्टँग्युलर प्लेट आहे ना. सर्क्युलर आहे का प्रो सर्कल
हे बघा, हे असं होतं. ही अशी प्लेट आहे, 60 mm डायमीटर त्याचं. इज इन्क्लाइन टू HP, सरळ सरळ दिले, कटकटच नाही. पहिल्यांदा सांगितले की काय आहे, इन्क्लाइन टू HP आहे. मग असं दाखवणार ना इन्क्लाइन टू HP. HP कोणतं, HP कोणतं माहिती ना आता. हे काय आहे, हे काय आहे, HP. इन्क्लाइन टू HP आहे. इन सच अ वे दॅट, अशा प्रकारे इन्क्लाइन आहे की टॉप व्ह्यू appears म्हणजे दिसतोय. appears म्हणजे काय, दिसतोय. टू बी an ellipse. appears म्हणजे काय, दिसणे. इन सच अ वे दॅट म्हणजे काय, अशा प्रकारे. अशा प्रकारे दिसतंय की ते टॉप व्ह्यू तुम्हाला काय दिसतंय, इलिप्स दिसतंय. इलिप्स म्हणजे काय, अंड. कसं असतं अंड, याला म्हणतात इलिप्स. आधी काय होता तो, आता सर्कल होता. सर्कलचं हे इन्क्लाइन केलं मी, तर काय दिसतंय, इलिप्स दिसतोय ना. तर आणि त्याची मायनर ऍक्सिस किती आहे, 35 mm. मेजर ऍक्सिस म्हणजे काय असतं, हे तुमचं काय मेजर आहे का मायनर आहे सांग. मेजर म्हणजे काय, मोठी. ही ऍक्सिस मेजर ऍक्सिस आहे आणि मायनर ऍक्सिस कोणती, ही आहे. तर मायनर ऍक्सिस तुमची किती दिली तुम्हाला, त्यांनी 35 mm दिली. तर 35 mm दिल्यानंतर तुम्हाला टॉप व्ह्यू कसं दिसेल, टॉप व्ह्यूचा अँगल किती आहे, म्हणजे इन्क्लिनेशन किती आहे, हे किती अँगलनी इन्क्लाइन केल्यावरती तुम्हाला असं दिसेल हे सांगा. असं बोलतो. क्वेश्चन कळाला, काय सांगा, सांगा क्वेश्चन काय क्वेश्चन सांगा. एक सर्कल आधी असा होता, टॉप व्ह्यू काय दिसणार आणि फ्रंट व्ह्यू काय दिसणार सांगा. एक तर बघून सांगा. फ्रंट व्ह्यू एक लाईन दिसणार, टॉप व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे, सर्कल दिसतंय ना. सर्कल फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसतंय, फ्रंट व्ह्यू मध्ये लाईन दिसते, टॉप व्ह्यू मध्ये काय दिसतंय, सर्कल दिसतंय. ते काढतो मी आणि ते काढतो एक एक मध्ये. इन्क्लिनेशन कुठे आहे, HP ला का VP ला आहे. इन्क्लिनेशन कुठे आहे, HP ला. म्हणजे अँगल इथं दिसणार ना. मग टॉप व्ह्यू कुठे दिसणार, सर्कल कुठे दिसणार, इथं का इथं, खाली सर्कल काढायचं. किती काढायचं डायमीटर, 60. त्याची किती भाग करत असतो आपण, 12 भाग करतो. 12 भाग करायचे आपल्या नेहमीप्रमाणे. माहिती कसे करायचे, रेडियस एवढं डिस्टन्स घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तुम्ही 12 करा किंवा 8 केलं तरी चालते. 8 केले तरी चालतं, काय प्रॉब्लेम. याच्यात काय अवघड नाहीये. तुम्ही काय करा, याच्यात 8च करा. ते 12 आपण नंतर बघू, ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस काय 8 करा, लवकर होईल. हे 4 झाले. हे अँगल किती घ्यायचा, 45 डिग्री, 45 डिग्री. एका साईडने इकडं या पॉईंटवर ठेवायचं, इथं कोण नको ठेवायचं असं ठेवलं मध्ये. इकडनं 45 डिग्री, इकडनं उलटं 45 डिग्री, दोन्हीकडनं अँगल घेतले. काढून टाकायचं आणि इथं सरळ लाईन मारायची वरपासनं खालपर्यंत. इथून पण सरळ लाईन मारायची वरपासनं खालपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 झाले का 8 भाग. याचे सगळे प्रोजेक्शन वरती घ्या. समोरून काय दिसतंय, लाईन दिसते. त्याचे नाव द्या. 1 डॅश, काय दिसतंय 2 डॅश, 3 डॅश, 4 डॅश, 5 डॅश, 6 डॅश, 7 डॅश, 8 असं दिसतंय. आता तुम्ही याला काय केलंय, अशा प्रकारे इन्क्लाइन केलंय. तुम्ही माहिती नाही इन्क्लिनेशन किती आहे. कुठं पण एक पॉईंट घेतला, त्याच्यापासून खाली प्रोजेक्शन मारलं, इकडनं सगळे आडवे प्रोजेक्शन मारले. 1 2 3 4 आणि 5 प्रोजेक्शन घेतले. मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस मध्ये काय दिलं तुम्हाला, मायनर ऍक्सिस म्हणजे काय असतं, या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत डिस्टन्स. इथून एवढं किती येणार,
35 घेणार आणि सरळ जोडणार. इथं कोणता पॉईंट असतो, तिथं कोणता पॉईंट असतो बघा. इथं तुमचा 1 आणि 5, इथे 1 आणि 5 द्यायचा, दिलं एवढं स्टॉप करायचं. इथून वरती सरळ लाईन मारायची, मारले. इथून एवढं डिस्टन्स एवढं असेल, इथून एवढं डिस्टन्स घ्यायचं आणि आर्क मारला. हे जेवढं डिस्टन्स असेल, किती डिस्टन्स असेल हे 60च असणार नाही, कारण हे किती आहे 60 आहे म्हटलं, ते पण किती असणार 60च असणार आहे. मग इथून 60 घेतलं आणि लाईन जोडली. कळतंय? आता हे प्रत्येक पोझिशन घ्यायचं, 1 ते 2, 1 ते 3, 1 पासून घ्यायचा, 1 ते 4 आणि 1 ते 5 ऑलरेडी आहे. थोडं जास्त लागणार. 1 ते 2, 1 ते 3, 1 ते 4 असा नाव दिलं. 2, 3, 4, 5. आपण काय नाव देतो? 1 डॅश, 2 डॅश, 3 डॅश, 4 डॅश, 5 डॅश. आणि त्याला 1 डॅश असं म्हणू नका, हेच नाव द्या रिपीट, काय प्रॉब्लेम नाही. 5 डॅश झाल्यानंतर इथं 6 डॅश, 7 डॅश, 8 डॅश दिलं एवढं. आता ही लाईन कशी मारणार तुम्ही? डार्क मारणार. हा इन्क्लिनेशन तुम्हाला भेटला ऑलरेडी थिटा, तुमचं तेच उत्तर आहे ना. आन्सर थिटा इज इक्वल टू के आन्सर कसं ते लिहायचं, फक्त आपल्याला खाली वेव्स काढायचं बाकी आहे. हा 2 नंबरचा पॉईंट आहे, 3 नंबरचा पॉईंट आहे, 4 नंबरचा पॉईंट आहे, 5 नंबरचा पॉईंट आहे. त्या प्रत्येक पॉईंट पासून स्ट्रेट लाईन मारायचं खाली एक्झॅक्टली स्ट्रेट. आणि आपण जसं आधी केलं उभं प्रोजेक्शन आणि आडवं प्रोजेक्शन मॅच करायचं. 1 आणि 5 ची लाईन कोणती? ही आहे ना, 1 नंबर आणि 5 नंबर याच लाईन आहे. उभं 1 नंबर इथं आलं आणि 5 नंबर इथं आलं. 8 आणि 6 ची लाईन ही, मग 8 नंबर बघा, उभं कुठे 8 नंबर इथं आहे, इथं आला 8 नंबर, त्याच लाईनीत पुढं 6 नंबर इथं आला. इथं कोणता नंबर आहे? 7 नंबरची आडवी लाईन, 7 नंबरची उभी लाईन, इथं आला 7 नंबर. 2 आणि 4 इथं आला 2 नंबर, आहे का 2 नंबरची लाईन आणि 4 नंबरची लाईन. आणि ही कोणती लाईन आहे? 3 नंबरची. हे इलिप्स रो सर्कल असेल, रो सर्कलनी जोडायचं, त्याला काय म्हणतात? इलिप्स. हे तुमची मेजर आहे. टाइम रेस्ट किती देतो तुम्हाला? 35 मिनिट. इथे टाइम मोजायचं, हे झालं तुमचं आन्सर. कळलं? हे असं का काढलं? असंच का काढलं? अँगल वरती का दिले? परत नीट बोल. काय लिहिलं बघायची वाजून दाखव रे. आणि आता काय? तेच काय अँगल कुठं दाखवलाय? एक्स वाय लाईनच्या खाली आहे का वर आहे? मग कोणतं चाललंय आपलं? अरे एक्स वाय लाईनच्या वरती अँगल कधी असतो तेवढंच सांग मला. दोघं जण. अरे इन्क्लाइन दोन्हीकडे असतं, सगळ्या सममध्ये इन्क्लिनेशन आहे. एक्स वाय लाईनच्या वरती अँगल कधी दाखवणार? हा क्लास बंद करू का? काय दिले इथं? इन्क्लाइन टू काय दिले? हा इथे काय दिले? पाठ करा ते. इन्क्लाइन टू एचपी असेल तर असं मी मोठ्या अक्षरात ते पूर्ण पान भरून एक्स वाय लाईनच्या वर अँगल असा येतात. असं कधी काढणार वेगळं? ही अशी लाईन कधी मारणार वरती?
इन्क्लाइन टू एचपी असेल तर पाठ करते बाबा, नुसतं डायग्राम नको काढू, डायग्राम काढून होणार नाही ते समजून घे. मी 20-25 सम घेणार आहे, प्रत्येक याच्यामध्ये अँगल आहे.